बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। राजकीय वर्तुळातून नांदगाव विधानसभेत महायुतीमध्ये बंडखोरी पाहायला मिळणार आहे। समीर भुजबळ हे नांदगावमधून अपक्ष निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येते। तर समीर भुजबळ हे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे। त्यांनी आधी सुद्धा मागणी केलेली होती, या ठिकाणावरून आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी सातत्याने पक्षाकडे केलेली होती। मात्र ही जागा आता त्यांच्या वाटेला येणार नाही असं कळत आहे। शिवसेनेकडून या जागेवर उमेदवार जाहीर करण्यात आला आहे, शिंदेच्या शिवसेनेकडून, आणि त्यामुळे आता नांदगाव विधानसभेमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी पाहायला मिळणार आहे। समीर भुजबळ हे नांदगावमधून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं ठरल्याचं कळत आहे। 28 ऑक्टोबरला ते आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे नांदगावमध्ये विधानसभेत तिरंगी लढत होणार आहे आता स्पष्ट होत आहे। एकीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून सुहास कांदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, ते विद्यमान आमदार आहेत तिथले। तर दुसरीकडे मवियाचा या ठिकाणी उमेदवार जाहीर झाला आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून, आणि तिसरीकडे समीर भुजबळ यांनी आता बंडखोरीचं हत्यार उपसल्याचं दिसतंय। समीर भुजबळ यांच्यामुळे महायुतीसह मवियाचं मात्र टेन्शन वाढलेलं आहे। समीर भुजबळ यांनी अद्यापपर्यंत राष्ट्रवादीचा राजीनामा दिला नसल्याची माहिती सुद्धा समोर येते, मात्र लवकरच ते उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे। तर ठाकरेंच्या सेनेकडून गणेश दात्रक यांना उमेदवारी मिळालेली आहे, आणि शिंदेच्या शिवसेनेकडून सुहास कांदे यांना तिकीट देण्यात आले। त्यातच आता समीर भुजबळ अपक्ष लढणार असल्यानं नांदगावमध्ये तिरंगी लढत अटळ आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल? अखेर समीर भुजबळ यांनी निर्णय घेतल्याचं दिसतंय, ते आता अपक्ष निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे कशा पद्धतीने या ठिकाणी निवडणूक होऊ शकते? अगदी खरं आहे परा। खरं तर गेल्या काही दिवसांपासून समीर भुजबळ हातात तुतारी घेणार की मशाल अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या। मात्र अखेर समीर भुजबळ आता नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। येत्या 28 ऑक्टोबरला ते नांदगाव विधानसभा मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करू शकताय। एकीकडे जर बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून गणेश दात्रक, तर शिंदेच्या शिवसेनेकडनं सुहास कांदे यांना उमेदवारी मिळालेली आहे। तर समीर भुजबळ आता अपक्ष उमेदवारी करणार आहे। त्यामुळे एकूणच नांदगाव विधानसभा मतदारसंघातील जी निवडणूक आहे ती आता तिरंगी होणार आहे। मात्र यात जर बघितलं तर समीर भुजबळ यांच्या उमेदवारीने खरं तर महाविकास आघाडीसह महायुतीच्या उमेदवारांचं मात्र टेन्शन आता वाढलेलं आहे। समीर भुजबळ यांची अपक्ष उमेदवारी ही कोणाच्या पथ्यावर पडू शकते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। एकूणच जर बघितलं तर समीर भुजबळ यांच्या उमेदवारीने मात्र आता राजकीय चर्चेत खर तर समीर भुजबळ यांच्या समोर सुहास कांदे आणि गणेश दात्रक यांना मात्र आव्हान असणार आहे। निश्चितच महेश, त्यामुळे आता ते जेव्हा अपक्ष या ठिकाणी निवडणूक लढवतील त्याचा फटका नेमका कुणाला बसेल तेही बघावं लागेल। आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट म्हणजे समीर भुजबळ यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न लोकशाही मराठीने केला। त्यांना फोन केला होता, पण त्यांनी दुपारी आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे आता त्यांची अधिकृत भूमिका नेमकी काय याविषयी उत्सुकता आहे। त्यांचे जे समर्थक आहेत किंवा नांदगाव हा मतदारसंघ या ठिकाणी आधी आपण बघितलं तर पंकज भुजबळ हे निवडून आलेले होते आमदार म्हणून, आणि त्याच्यानंतर आता समीर भुजबळ यांनी सांगितलेलं होतं आपण या ठिकाणी निवडणूक लढणार। त्यांनी त्यासाठी गळ घातल्याचंही दिसते पक्षाला, आणि त्याचबरोबर त्यांनी मागणी केली होती माहितीमध्ये, मात्र त्यांची उमेदवारी कुठेतरी नाकारण्यात आली आहे। कारण इथून विद्यमान आमदार आहे सुहास कांदे जे शिवसेनेचे आमदार आहेत, आणि त्याचबरोबर शिंदेसोबत ते राहिलेले आहेत जेव्हापासून शिंदेंनी बंड केलाय तेव्हापासून। त्याच्यामुळे त्यांना बाजूला ठेवून समीर भुजबळ यांना उमेदवारी देणं शक्य नव्हतं माहितीमध्ये। आणि आता आपण बघितलं तर समीर भुजबळ यांनी बंडाचं हत्यार उपसल्याचं दिसतंय। या ठिकाणी समीर भुजबळ यांच्या समर्थकांची ही संख्या मोठी असल्याची माहिती आहे। त्यामुळे एक तगडं आव्हान ते निर्माण करू शकतात, पण त्यांच्या या अपक्ष लढण्याचा फायदा कुणाला होणार, नुकसान कुणाला होणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान यावर प्रतिक्रिया देण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवर। सूरज चव्हाणजी, समीर भुजबळ जे तुमच्या पक्षाचे नेते आहेत मात्र ते आता बंडखोरी करणार असं दिसतंय, तुमची काय प्रतिक्रिया? समीर भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, आणि मला नाही वाटत की ते अशा पद्धतीचे काही कृत्य करतील, कारण त्यांची चर्चा अजित दादांशी झालेली आहे। दादा ह्याच्यावरती काय म्हणजे सूरज चव्हाणजी, तुम्ही म्हणताय की त्यांची समजूत काढण्यात यश आलंय, कारण मागील बऱ्याच दिवसांपासून ते आग्रही आहेत इथून निवडणूक लढण्यासाठी, आणि तिथे आता शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी घोषित झाली आहे। नक्कीच ते लढण्यासाठी इच्छुक आहेत, आणि महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे त्यांची समजूत काढून या ठिकाणी महायुतीचा उमेदवार कसं निवडून येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। वरिष्ठ पातळीवरती समीर भाऊंची समजूत काढली जाईल, आणि मला नक्की विश्वास आहे की समीर भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहतील।
पण ते आता दुपारपर्यंत निर्णय जाहीर करणार असं म्हणतायत आणि ज्या पद्धतीनं त्यांच्याकडून संकेत दिले जात आहेत त्यानुसार त्यांचा निर्णय ठरल्याचंही दिसतंय. जर तरची भाषा आपण करूया, समीर भुजबळ हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेच अपक्ष म्हणून, तर तुमची भूमिका काय असेल? नक्कीच पक्ष त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करेल जर ते विरोधात उतरले तर. परंतु मला नाही वाटत की ते उतरतील. त्याचं कारण ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा, भुजबळ साहेब या सर्व नेत्यांच्या नेतृत्वात काम करणारे नेते आहेत. त्याच्यामुळं मला अशी कुठेही परिस्थिती उद्भवेल असं वाटत नाही. जर त्यांनी वेगळा निर्णय घेतला तर पक्ष योग्य ती कारवाई त्यांच्यावरती करेल. निश्चितच सूरज चव्हाणजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या प्रतिक्रियेसाठी. तर जर त्यांनी असा निर्णय घेतला तर पक्ष त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल असं सूरज चव्हाण म्हणतात. पण आपण बघितलं तर समीर भुजबळ यांनी राजीनामा दिलेला नाहीये पक्षाचा, मात्र ते निवडणूक लढण्यावर ठाम असल्याची माहिती समोर येते आणि आज दुपारपर्यंत ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि लवकरच ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचंही कळत आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार? सांगलीमध्ये मवियामध्ये जसं झालं होतं तसा काही प्रकार या ठिकाणी दिसणार तर नाही ना, असा सवाल आता उपस्थित होतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.